मनाची उभारी या मालिकेचा आज ऐकूया भाग 5. आपणही ऐका, दुसऱ्यांनाही पाठवा. मानसिक आजाराविषयी अधिक माहिती मिळवण्याकरता तुमच्या व्हॉट्सअपवरती ऑडिओ क्लिप्स व व्हिडिओ क्लिप्स मिळवण्याकरता टाईप करा जागर मनो आरोग्याचा आणि तुमचे नाव आणि पाठवून द्या 9503-421-124 या नंबरवर. नंबर पुन्हा एकदा ऐका 9503-421-124. मनोविकार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून खात्रीशीर उपचार. माइंड केअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि नवी मुंबई इथे सेवा उपलब्ध. संपर्क 830-878-4422. प्रसारित करत आहोत कार्यक्रम खुलं आकाश. मनाची उभारी या मालिकेचा आज ऐकूया भाग 5. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुहास विद्वांस. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढगे यांच्याशी संवाद साधेल मीरा खालगावकर. नमस्कार बालदोस्तांनो, आजचा आपला विषय आहे किशोरवयीन अवस्थेत होणारे बदल. नमस्कार डॉक्टर. नमस्कार बालमित्रांनो. आपल्या आयुष्यातला सगळ्यात झपाट्याने होणारा बदलाचा काळ म्हणजे अडोलसन्स किंवा किशोरावस्था. तर त्याविषयी आपण आज बोलणार आहोत. डॉक्टर, किशोरवयीन अवस्था यामध्ये नक्की कोणता एज ग्रुप असतो? किशोरवयीन अवस्थेमध्ये मुख्यतः वयाचा 10वे वर्ष ते वयाचा 21वं वर्ष या वयाचा किंवा या मुलांचा समावेश होता, या एज ग्रुपचा समावेश होतो. ओके डॉक्टर, किशोरवयीन अवस्थेमध्ये तुम्ही म्हणालात की एज ग्रुप 10 पासून 21 वर्षापर्यंत हा असतो, तर मग यामध्ये नक्की कोणकोणते बदल आढळतात? यामध्ये विविध लेवलवरती किंवा विविध गोष्टीमध्ये हे बदल दिसून येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक वाढ किंवा शारीरिक बदल, त्यानंतर बौद्धिक वाढ किंवा बौद्धिक बदल, त्यासोबतच मानसिक वाढ किंवा भावनिक बदल आपण असं त्याला म्हणूयात, आणि त्यासोबतच सामाजिक वाढ आणि लैंगिक वाढ या गोष्टींचा समावेश होतो. या सर्वांमध्ये त्यांची स्वतःची अशी ओळख निर्माण होते, ते स्वतंत्र होतात आणि ते प्रौढ आयुष्यासाठी तयार होतात. ओके, आता तुम्ही नमूद केलात की शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि लैंगिक या वेगवेगळ्या स्तरांवरती बदल आढळतात. तर मग नक्की कोणकोणते शारीरिक बदल या अवस्थेमध्ये आढळतात? ह्या वेळी जे आहे म्हणजे ज्यावेळेस आपण 10वं वर्ष आपण म्हणतो, तर 10 वर्ष ते 14वे वर्ष ही जी पौगंड अवस्था असते किंवा सुरुवातीचा जो अडोलसन्सचा पिरियड असतो, तर यामध्ये शरीरामध्ये खूप मोठा आणि खूप झपाट्याने असा बदल होतो. त्यांची उंची वाढणे, त्यांचे वजन वाढणे, आणि हा बदल वाढत जातो किंवा शरीराचं वजन आणि उंची वाढत जाते. आणि ॲट द एंड ऑफ धिस अडोलसन्स किंवा हे अडोलसन्स संपताना जे प्रौढाची उंची किंवा वजन असतं आणि दिसणं असतं त्या पद्धतीने ते दिसायला लागतात. त्यामध्ये मुख्यतः मुलामधील काही बदल वेगळे असतात आणि मुलीमधील बदल वेगळे असतात. तर याच्यामध्ये आपण लैंगिक याच्यामध्ये होणारा बदल जो आहे तो आपण नंतर बघूयातच, परंतु मुख्य जे आहे की पुरुष हा जो मुलगा जो आहे तो पुरुषांसारखा दिसायला लागतो आणि मुलगी जी आहे ती स्त्रीसारखी दिसायला लागते. यावेळी जो दिसण्यामध्ये जो आहे किंवा जी शारीरिक वाढ आहे त्याच्यामुळे मुलांचा किंवा मुलीचा जो जास्तीत जास्त भर असतो तो आपण कसे दिसतो, लोक आपल्या दिसण्याबद्दल काय विचार करतात याबद्दल ते जास्त विचार करायला लागतात. मुली ह्या ज्या आहेत त्या सेक्शुअल अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून प्रयत्न करतात, तर मुलं ही जी आहेत मस्क्युलाईन दिसायचा प्रयत्न करतात. त्यांच्या समोर जे आवडते ऍक्टर्स असतात, ऍक्ट्रेस असतात किंवा त्यांचं जे रोल मॉडेल असतं, आयडॉल्स असतात, तर त्या प्रकारे ते दिसण्याचा किंवा त्या पद्धतीने राहण्याचा ते प्रयत्न करतात, कारण हा शारीरिक बदल ते त्याच्याशी मॅचअप करू शकतात. लहानपणी युजली हे होत नाही. ज्यावेळेस आपण तरुण वयात येतोय किंवा लेट अडोलसन्स ज्याला आपण म्हणतो, तर त्यावेळी हे त्याप्रमाणे दिसणं किंवा त्याप्रमाणे वजन उंची असणं आणि त्याप्रमाणे दिसणं किंवा तो शरीरात झालेला बदल, त्यामुळे ते तशा पद्धतीने दिसायचा किंवा लोक आपण आपल्याबद्दल काय विचार करतायत, आपण कसं दिसतोय याबद्दल ते जास्त विचार करतात आणि त्या पद्धतीने ते राहण्याचा प्रयत्न करतात. मग ह्यातही काही स्टेजेस असतात का? तर त्या स्टेजेस बद्दल तुम्ही थोडक्यात सांगाल का? मुख्यतः मी जसं म्हटलं की सुरुवातीची जी स्टेज आहे पौगंड अवस्था, तर त्याच्यामध्ये ग्रोथ हार्मोन्सची खूप मोठ्या प्रमाणात मेंदूमध्ये तयार होतात आणि त्याच्यामुळे जे आहे उंची वाढायला लागते आणि वजन वाढायला लागतं. सुरुवातीच्या पिरियडमध्ये म्हणजे प्युबर्टीचा जो पिरियड असतो तर तोपर्यंत ही खूप झपाट्याने होते
नंतर मधला जो पिरियड असते त्यावेळी ते बऱ्यापैकी सस्टेन राहतं आणि नंतर मधला काळ जो आहे त्याच्यानंतर शेवटच्या पिरियडच्या सुरुवातीला यावेळी एक पर्टिक्युलर वजन उंची ही अटेंड केली जाते आणि त्यानंतर मग मात्र ही उंची किंवा वजन जे आहे किंवा ते शरीराची वाढ आहे ती तिथेच थांबते आणि ती त्याची फायनल वाढ असू शकते. मानसिक बदल सुद्धा आढळतात का? हो, मानसिक बदल जे आहेत, मानसिक किंवा आपण त्यासोबतच आपण त्याला भावनिक ह्या दोन गोष्टी सोबत घेऊयात कारण हे सायमल्टेनियसली होतात. त्यामध्ये मुख्यतः जे आहे त्यांच्या मनातली भीती निघून जायला लागते. जी सेक्युरिटी त्यांना हवी असते लहानपणी किंवा बालवयात जी सेक्युरिटी हवी असते की नेहमी पॅरेंट्स सोबत राहणं, फॅमिलीमध्ये राहणं किंवा शाळेमध्ये राहणं, तर ही जी आहे सेक्युरिटी बद्दलची जी भीती असते ती मनातून निघून जाते आणि त्यांच्यामध्ये मीपणाचा असा भाव यायला लागतो. त्यामुळे मग आपण स्वतंत्र आहोत याची जाणीव त्यांना व्हायला लागते, स्वतंत्र हवेसे वाटू लागते, पालकांपासून दूर जायला लागतात आणि मित्रांसोबत ते जास्तीत जास्त वेळ घालवतात. स्वतंत्रपणा दाखवण्यासाठी उशिरा उठणे, आंघोळ करणे, सांगतील त्याच्या नेमकं उलट करणे किंवा न ऐकणे अशा या गोष्टी चालू होतात आणि न ऐकल्यास मग मात्र राग, चिडचिड अशा वेगवेगळ्या भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात. हे नॉर्मल अडोलसन्स आहे. काही वेळी मग मात्र याच्या उलट होतं आणि मुलं मग एकलकोंडी व्हायला लागतात किंवा त्यांच्याकडे एक्सप्रेशन्स करण्यासाठी की आपल्याला बरंच काही सांगायचं आहे परंतु आपल्याला बोलता येत नाही, तर त्यावेळी मग इन्फेरिटी कॉम्प्लेक्स त्यांच्या मनामध्ये येऊ शकतो किंवा त्यांना एकलकोंड्याची भावना निर्माण होऊन ते एकलकोंडे होऊ शकतात. याचबरोबर बौद्धिक किंवा सामाजिक बदल सुद्धा काय असतात? बालवयामध्ये किंवा सुरुवातीचं जे ॲडोलसन्स असतं त्याच्यामध्ये त्यांची जी थिंकिंग असते त्याला कॉन्क्रीट थिंकिंग असं आपण म्हणतो. म्हणजे एक ठराविक पद्धतीने ते विचार करू शकतात किंवा त्यांचा एक साचा ठरलेला असतो की हा प्रश्न आहे म्हणजे त्याचं उत्तर हेच असायला पाहिजे किंवा हे चांगलं आहे किंवा हे वाईट आहे, यापर्यंतच त्यांची थिंकिंग असू शकते. ते फक्त सद्यस्थितीचा विचार करतात, सध्याचा विचार करतात, दूरगामी विचार किंवा त्याचे परिणाम याबद्दल ते विचार करू शकत नाहीत आणि त्या पद्धतीनेच त्यांचं वागणं असतं. पण जसं जसं हे ॲडोलसन्स पुढे जातं किंवा हे किशोरवयीन पुढे जातं तसं लेट ॲडोलसन्समध्ये बऱ्याच वेळी मग ही जी थिंकिंग आहे ती ॲबस्ट्रॅक्ट होऊ लागते. या ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंगमध्ये काय होतं की काय चांगले आहे काय वाईट आहे या पलीकडे सुद्धा इतर शक्यतांचा विचार ते करायला लागतात. त्यासोबतच लोक या गोष्टीबद्दल काय विचार करत असतील, मी त्याच्याबद्दल काय विचार करायला पाहिजे या गोष्टीची शक्यता आणि त्या पद्धतीने ते विचार करायला लागतात आणि या सर्वाचा वापर ते समस्या सोडवण्यासाठी करायला लागतात. दूरगामी परिणामांचा विचार ते करायला लागतात. त्यामुळेच त्यांच्या वागण्यात ही बराच फरक दिसून येतो. सुरुवातीला जी मुलं आपल्याला न ऐकणारी किंवा काहीही काळजी न घेणारी अशी जी मुलं आपण म्हणतो ती त्या अडोलसन्सच्या शेवटी मात्र खूप चांगल्या पद्धतीने शांत होतात किंवा आपलं एक ध्येय ठेवून त्या पद्धतीने ते वाटचाल करायला लागतात किंवा त्यांच्या वागण्यामध्ये अशा पद्धतीचा बराचसा बदल शेवटी दिसून यायला लागतो. अर्थातच हे सगळ्यांना जमते असे नाही, यामध्येही काही उदाहरणं असतात. तुम्ही मगाशी म्हणालेलात सुरुवातीला की लैंगिक बदल सुद्धा होतात, तर त्याबद्दल ही थोडी काही माहिती द्याल का? हे जे लैंगिक बदल आहे हे जसं म्हटलं की ग्रोथ हार्मोन्स जसे असतात तसेच लैंगिकतेशी रिलेटेड काही हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये किंवा ज्यावेळी मूल वयात येतं त्यांच्या शरीरामध्ये हे हार्मोन्स तयार होत असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरासोबतच त्यांच्या हार्मोनमध्ये आणि त्या पर्यायाने लैंगिकतेच्या बाबत खूप वेगवेगळे बदल दिसून येतात. एक तर सर्वात महत्वाचं आहे जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स असं म्हटलं जातं, म्हणजे मुलींमध्ये चेस्ट म्हणूयात आपण किंवा ब्रेस्ट ज्याला आपण म्हणतो तर त्याची वाढ व्हायला लागते किंवा हिप्सवरती एक्सेस फॅट डिपॉझिट व्हायला लागतं. तर हे पर्टिक्युलरली स्त्रीत्व जसं दिसतं त्या पद्धतीने त्यांचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स जे आहे त्याची वाढ होते. तसंच मुलांच्या बाबतीत ही जे टेस्टिकल्स असतात तर त्याच्यामध्ये त्या खूप मोठ्या म्हणजे चांगल्या प्रकारात वाढ होते, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप होतात आणि हे जे लैंगिक वाढ आहे त्याबद्दल बऱ्याच वेळी मुलं कन्फ्यूज असतात. ज्यावेळी प्युबर्टी अचीव्ह होते किंवा मुलींमध्ये मेनार्के चालू होतं किंवा पहिली मासिक पाळी येते त्यावेळी जर त्याची कल्पना त्यांना नसेल तर मग मात्र ते खूप चुकीच्या पद्धतीने विचार करू शकतात किंवा त्याचा त्यांना खूप त्रास होऊ शकतात किंवा मानसिकदृष्ट्या सुद्धा ते खचू शकतात. तर हे काही लैंगिक बदल आहेत. हे झाले फक्त शरीरामधील बदल. तर लैंगिकतेच्या मानसिकतेमध्ये ही बरेचसे बदल होतात. त्यामध्ये लैंगिक क्रियाची आवड निर्माण होणे किंवा त्याबद्दल माहिती मिळणे किंवा ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे अशा पद्धतीच्या गोष्टी त्याच्यात समावेश होतो. बऱ्याच वेळी ही जी माहिती मिळते ती चुकीची असते. मुलं इंटरनेट अशा काही गोष्टीचा वापर करतात आणि ज्यामध्ये ही चुकीच्या पद्धतीने माहिती मिळवली जाते. सायंटिफिक माहिती मिळाली तर त्यांचं मनातील हे जे संशय आहेत किंवा शंका आहेत किंवा त्यांचे प्रश्न आहेत त्याचं सोल्युशन त्यांना मिळू शकतं. परंतु बऱ्याच वेळी ही अर्धवट आणि चुकीची माहिती मिळाल्यामुळे मात्र त्यातून विविध समस्या निर्माण होतात, लैंगिकतेबद्दलचे चुकीचे दृष्टिकोन निर्माण होतात. मुलीमध्ये स्त्रीयत्व म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, स्त्री म्हणजे नेमकी आयडेंटिटी काय आणि
तिच्याशी किंवा त्या कॅरेक्टरशी, त्या आयडेंटिटीशी मॅच करायचा प्रयत्न मुली करतात, की आपण सेक्शुअली अट्रॅक्टिव्ह दिसावं, लोकांनी आपल्याकडे पाहावं किंवा आपण छान राहावं, हे साध्या सोप्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. त्यामुळे ते मेकअप, पार्लर या गोष्टी त्यांच्यामध्ये वाढायला लागतात. तर मुलांमध्ये पुरुषार्थ म्हणजे काय, पुरुषार्थाची व्याख्या काय किंवा पुरुषार्थ म्हणजे त्याची आयडेंटिटी काय, तर मी एखादी गोष्ट विदाऊट रिस्क म्हणजे विदाऊट काळजी करता करणं किंवा ज्याला आपण माचो मॅन म्हणतो किंवा दिसताना मसल्स जास्त असणं किंवा बॉडी असणं, तर ह्या अशा पद्धतीची आयडेंटिटी ते तयार करायला बघतात आणि त्या पद्धतीने मग ते जिमला जाणं, एक्सरसाइज करणं किंवा मग बऱ्याच वेळी चुकीच्या पद्धतीने ते स्टिरॉइडची औषधं घेणं, तर अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांच्यामध्ये होऊ शकतात. तर हे लैंगिकतेबद्दलचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल आहेत. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, तर मग सोसायटीमध्ये उठताना, बसताना किंवा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल आढळतात का? हो, सामाजिक बदल हे एक खूप महत्वाची आणि मोठी घटना आहे अडोलसन्स पिरियड मधली. लहानपणी जे आहे किंवा बालवयात जे आहे, तर ते सुरुवातीला शाळा आणि फॅमिली हेच त्यांचं विश्व असतं किंवा हेच त्यांचं नियर बाय सराउंडिंग असतं किंवा एन्व्हायरमेंट असतं. नंतर मात्र याची व्याप्ती खूप वाढत जाते. जसं जसं ते ॲडोलन्समध्ये येतात तसे त्यांचे सामाजिक संबंध वाढायला लागतात. मित्र, मैत्रिणी, विविध लोक, विविध व्यक्ती यांच्याशी त्यांचा संबंध यायला लागतो. बऱ्याच वेळी ते घरात कमी आणि बाहेर जास्त राहायला लागतात. त्यामध्येच प्रेम होणं ही जी भावना आहे किंवा याची जी सुरुवात आहे ही एक सामाजिक गोष्ट आहे, त्याची सुरुवात व्हायला लागते. किंवा मित्र मैत्रिणीचे ग्रुप्स तयार व्हायला लागतात, त्याच्यातून अपोजिट सेक्स बद्दल अट्रॅक्शन निर्माण होणे ही एक होणारा सामाजिक बदल आहे. त्यांना पिअर ग्रुपचा ऍक्सेप्टन्स खूप महत्वाचा वाटतो, की मला एखाद्या ग्रुपमध्ये राहायचं आहे किंवा माझ्या वयाच्या मुलांनी मला ऍक्सेप्ट करावं, ही एक त्यांच्यामध्ये खूप महत्वाची त्यांना गरज वाटते. त्यामुळे जी बाकीची मुलं या वयात करतात तर त्या पद्धतीनेच हे करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे संगत, या वयातली संगत ही खूप महत्वाची असते. कारण जर त्यांची संगत चांगली असेल, त्यांचा ग्रुप चांगला असेल, की तो अभ्यास करतोय, व्यवस्थितपणे विचार करतोय, सर्वसाधारणपणे चांगल्या गोष्टी करतायत, तर त्या ग्रुपमध्ये ऍक्सेप्टन्स मिळवण्यासाठी ही व्यक्ती ही तशीच वागेल. परंतु बऱ्याच वेळी जर संगत बरोबर नसेल, की ऍडिक्शन्स असतील किंवा काहीतरी रिस्क टेकिंग बिहेवियर असेल, की फास्ट गाडी चालवणं वगैरे, तर अशा ग्रुपमध्ये जर तो असेल तर त्यांनी मला ऍक्सेप्ट करावं यासाठी त्यालाही त्या ग्रुपमध्ये राहण्यासाठी या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात. तर हे खूप मोठा सामाजिक बदल आहे आणि त्यानुसार मग त्यांची पुढची पर्सनॅलिटी किंवा ते कसे होतील हे बऱ्याच वेळी ठरतं. आपल्या फ्रेंड्सनुसार आपलं कॅरेक्टर ठरतं असं म्हणतात, ते असं बरोबर आहे. गेमिंग किंवा फोन यूज हा तर बऱ्याच जणांचा आवडीचा छंद आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. अशाच काही मोबाईलच्या गेम्सनी मध्यंतरी अनेक न्यूजपेपर्स रंगवले आणि मग त्यावरून होणाऱ्या आत्महत्या किंवा काही वाईट प्रकार घडत होते, तर मग त्याविषयी काय सांगाल? यामध्ये ही मुलं या गेम्सकडे का वळतात हे बघणं खूप महत्वाचं आहे. मी जसं म्हटलं की हा एक खूप महत्वाचा पिरियड्स आहे. याच्यामध्ये इमोशनल टर्ब्युलन्स असं म्हणतात याला, की हे खूप मोठं वादळ असतं. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना हे झेपणं अवघड जातं. तर अशा वेळी ही मुलं ज्यावेळेस समाजापासून दूर जातात किंवा मित्रासोबत काहीतरी वाईट संगतीत जातात किंवा त्यांना एकटं वाटायला लागतं, एकलकोंडी होतात, मित्रामध्ये जमत नाही किंवा जे मित्रांना जमतंय ते मला जमत नाही, अशा प्रकारे ज्यावेळेस इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो किंवा बऱ्याच वेळी सामाजिक स्तरामध्ये जो फरक आहे, की श्रीमंताच्या मुलाकडे बघितलं की गरीब मुलाला तसं वाटू शकतं किंवा गरीब मुलाला आणखी कुठल्या गोष्टीमुळे, की आई वडील वेळ देत नाहीत किंवा कुठल्याही गोष्टीमुळे डिप्रेशन येण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. आणि हे म्हणजे या गेमकडे जी वळणारी मुलं आहेत तर त्यांच्यामध्ये डिप्रेशन पासूनच ही सुरुवात झालेली असते, एकाकीपणापासूनच ही सुरुवात झालेली असते. त्याच्यामुळे हा नॉर्मल ॲडोलसन्सचा भाग नाहीये, याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी आहे. कारण हे नॉर्मल प्रकारे ॲडोलसन्स पुढे जाऊ शकलेलं नाहीये, ते कुठेतरी अडकून बसलेलं आहे. त्याचा वाईट परिणाम त्याच्या मनावरती झालेला आहे आणि त्याच्यामध्ये इन्फिरिटी कॉम्प्लेक्स, एकाकीपणा आणि शेवटी डिप्रेशन यामुळे, आणि ते टोकाला गेल्या ज्यावेळेस डिप्रेशन जातं त्यावेळेस मग ही मुलं आत्महत्येच्या मार्गाला लागतात किंवा आत्महत्या करण्यापर्यंत ते डिसिजन्स घेतात. याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी काय करावं? सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मुलांनी स्वतःच्या या भावना, स्वतःच्या शरीरातील बदल ओळखता येणं, चांगली संगत ठेवणं, एकाकीपणा वाटू नये, एकटेपणा वाटू नये, याच्यासाठी आपल्याला काहीतरी एक सोशल ऍक्टिव्हिटीज ठरवणं, काहीतरी लोकांमध्ये मिक्सअप होणं, हॉबीज, आपल्या इंटरेस्ट याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपली इन्व्हेस्टमेंट करणं,
अकॅडमिक्सकडे व्यवस्थितपणे लक्ष देणं, ज्याच्यामुळे त्यांचा मॅक्झिमम वेळ जो आहे तो किंवा चांगला वेळ जो आहे तो सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटसाठी किंवा स्वतःच्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी या गोष्टीसाठी ते देऊ शकतात. याचा अर्थ उलट ही आहे की बरेचशी मुलं अशी आहेत की हे सर्व करतात, अभ्यासामध्ये एवढी गुंतलेली आहेत की त्यांना बाकीच्या गोष्टींसाठी वेळ नाहीये किंवा मग त्याच्यातून काहीतरी निगेटिव्ह झालं की त्यांना उदासपणा येतोय. तर हे सर्व व्यवस्थितपणे बॅलन्स करणं हे याच्यावरचं सोल्युशन आहे. त्याच्या पुढची स्टेप म्हणजे जर कधी तुम्हाला एकाकी वाटत असेल, जर तुम्हाला डिप्रेस्ड वाटत असेल, तर हे तुम्हाला कोणाशी तरी बोलणं, शेअर करणं महत्वाचं आहे. इंटरॅक्शन किंवा त्या भावना व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे. ज्यावेळी हे जास्त दिवसासाठी मनामध्ये दाबून ठेवलं जातं, ते एक्सप्रेस होऊ शकत नाही, त्यावेळी मग कुठेतरी टोकाची भूमिका ते घेऊ शकतं. याचबरोबर जेवण, खाणं, पिणं, झोपणं याच्याकडे सुद्धा काही जणांचं अगदी दुर्लक्ष होतं किंवा काही मुलांना खूपच झोप येते. तर मग ह्याच्यावरती आपण ओव्हरकम कसं करू शकतो? मी जसं म्हटलं की याच्यामध्ये एक फ्रीडम किंवा स्वतंत्रता या नावाचा गोष्ट जो आपण म्हटलं, तर त्याच्यामुळे ह्या बऱ्याच वेळी गोष्टी होतात की मी ठराविक वेळी उठायला पाहिजे किंवा यावेळी झोपायचं, यावेळी उठायचं, हा माझा प्रश्न आहे. मला ते पालकांनी सांगायला नको. मी काय खायचं, किती खायचं हे पालकांनी सांगायला नको, ते मी ठरवणार. तर ही जी स्वतंत्रता आहे ते अनुभवच्या याच्यामध्ये बरेचसे जण पालकांना फक्त विरोध करण्यासाठी, का तर माझी आयडेंटिटी दिसून यावी, माझी ओळख दिसून यावी म्हणून, किंवा मला ती स्वतंत्रता माझी दिसून यावी म्हणून ह्या अशा प्रकारचे डिसिजन्स घेतात. तर बरेच जे आहे तर पेअर ग्रुपमध्ये जास्तीत जास्त राहिल्यामुळे, घरामध्ये कमी राहिल्यामुळे या गोष्टीकडेही दुर्लक्ष होऊ शकतं. मुलांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे जसं आपण म्हटलं की याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक या सर्व लेवलवरती मुलांची वाढ होत असते. सो या सर्व गोष्टी होण्यासाठी शरीरामध्ये खूप मोठ्या लेवलवरती बदल होतात असताना त्याच्यासाठी हे जे आहे झोप आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेवण आणि बॅलन्स डाएट जाणं खूप महत्वाचं आहे. कारण तरच तुमची वाढ चांगल्या पद्धतीने आणि सक्षमरित्या होऊ शकते, तरच तुम्ही सक्षम होऊ शकता. नसेल तर मग जर तुम्हाला मस्क्युलाइन दिसायचं असेल परंतु तुम्ही जेवण व्यवस्थित करत नसाल तर शेवटी तुमची तब्येत कमीच असणार आहे. सो ह्या गोष्टींकडे व्यवस्थितपणे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हा नॉर्मल अडोलसन्स म्हणण्यापेक्षा नॉर्मल अडोलसन्स जरी असला तरी त्याबद्दल काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. ओके. या वयामध्ये आत्महत्या सुद्धा खूप जास्त रेटमध्ये होतात. मग यासाठी पालकांनी सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे? सर्वात महत्वाचं आहे की जसं मी म्हटलं की मुलांनी हे समजून घ्यायला पाहिजे की हे मानसिक आणि शारीरिक वादळ आहे. त्या प्रकारे पॅरेंट्सनेही हे समजून घेणं आवश्यक आहे की हे जे बदल होत आहेत ते नॉर्मल आहेत किंवा ह्याच्यातले कुठले बदल नॉर्मल आहेत आणि कुठले ॲबनॉर्मल आहेत. बऱ्याच वेळी जे नॉर्मल बदल आहे ते पॅरेंट्सला कळत नाही, त्याच्यामुळे मग ते मुलाशी भांडत राहतात किंवा मुलाला त्रास देत राहतात किंवा नेहमी मुलांशी त्यांचं काही ना काही भांडण होत राहतं. या उलट काही लोकांना काय नॉर्मल आहे आणि काय ॲबनॉर्मल आहे हे कळत नाही आणि ॲबनॉर्मल न कळाल्यामुळे मग जसं मी म्हटलं की डिप्रेशन आले, तो एकाकी राहतोय, ही ॲबनॉर्मल गोष्टी आहेत. तर ते न कळाल्यामुळे मुलं सुसाईड पर्यंत जाऊ शकतात किंवा वैयक्तिक जे टेन्शन्स असतील त्याच्या सामाजिक जीवनातील असतील किंवा त्याच्या अकॅडमिक जीवनातील असतील तर ते टेन्शन्स ओळखता येणं हे तेवढंच महत्वाचं आहे. बऱ्याच वेळी या प्रेशर्समुळे ती अशा प्रकारचे डिसिजन्स घेऊ शकतात. सर, तुम्ही म्हणालात की या वयामध्ये मुलं स्वतःची आयडेंटिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, मीपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, तर मग त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? बरोबर आहे. या वयामध्ये किंवा या एज ग्रुपमध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण करायचा प्रयत्न करणे म्हणजे एक अडोलसन्सची मेन थीम आहे किंवा ते मेन त्याचं काम असतं. लहानपणी त्यांची ओळख ही फक्त कुटुंबाची किंवा पालकाची ओळख असते. तर ती जाऊन मग मी कोण आहे किंवा मी म्हणजे कोण किंवा माझी काय ओळख आहे यासाठी ते खूप वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात. लोकांनी आपल्याला ओळखावे, काय म्हणून ओळखावे, आपल्याकडे लक्ष द्यावे यासाठी ते प्रयत्न करतात. चांगल्या स्किल्स घेऊन चांगली ओळख निर्माण करायची ही खूप चांगली संधी असते. आपल्याला पुढे काय करायचे आहे, समाजामध्ये काय म्हणून जगायचे आहे किंवा त्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे हे त्यांना समजायला लागतं आणि त्या पद्धतीने ते आयडेंटिटी तयार करायला लागतात. आणि अडोलसन्सचं हेच एम असतं की बालपणापासून ते प्रौढत्वापर्यंत जाण्यासाठी त्यांना तयार करणं आणि त्यामध्ये त्यांची स्वतःची एक वेगळी अशी आयडेंटिटी निर्माण करणं ही एक मेन स्टेज असते किंवा ही या काळाची महत्वाची गरज असते किंवा हा याचा एंड रिझल्ट असणं महत्वाचं असतं की त्यांची स्वतःची ओळख निर्माण व्हावी आणि ते अडल्ट म्हणून किंवा प्रौढ म्हणून जगायला सक्षम व्हावे. हा जो एज ग्रुप आहे तो प्रगतशील भारताचा शिल्पकार आहे, तर मग या नेक्स्ट जनरेशनला तुम्ही काय मेसेज द्या? मित्रांनो, ज्या प्रकारे आपण हे बोललोत, हे जे बदलच्या विषयी आपण चर्चा केलीत, तर त्यातील काही गोष्टी नॉर्मल आहेत, त्या तुम्ही समजून घ्या. त्यामुळे घाबरून जाऊ नका की माझ्या शरीरात असे बदल होत आहेत, मानसिकतेत असे बदल होत आहेत किंवा आणखी या भावना येत आहेत.
तर त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाहीये. ती नॉर्मल भावना आहे. इतरांप्रमाणेच तुमच्यामध्ये ही भावना येते आहे किंवा इतरांप्रमाणेच तुम्ही वागता आहात. या व्यतिरिक्त काही ज्या भावना असतात त्या ॲबनॉर्मल असू शकतात. ते ओळखायला शिकणं खूप गरजेचं आहे. त्या प्रकारेच तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वतःला सक्षम करणं, तो रेझिलियन्स तुमच्यामध्ये डेव्हलप करणं हे खूप गरजेचं आहे. तुमचं या वयामध्ये जसं आपण म्हटलं की आयडेंटिटी तयार करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी एक ध्येय ठरवा, त्यासाठी जीवापाड मेहनत करा, कष्ट करा आणि एक स्वतःची आयडेंटिटी तयार करण्यासाठी प्रयत्न करा. सर, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला या विषयावरती खूप छानरित्या मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. थँक्यू सर. धन्यवाद. आपणही ऐका, दुसऱ्यांनाही पाठवा. मानसिक आजाराविषयी अधिक माहिती मिळवण्याकरता तुमच्या व्हॉट्सअपवरती ऑडिओ क्लिप्स व व्हिडिओ क्लिप्स मिळवण्याकरता टाईप करा जागर मनो आरोग्याचा आणि तुमचे नाव आणि पाठवून द्या 9503-421-124 या नंबरवर. नंबर पुन्हा एकदा ऐका 9503-421-124. मनोविकार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून खात्रीशीर उपचार. माइंड केअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि नवी मुंबई इथे सेवा उपलब्ध. संपर्क 830 878 4422.